अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। रियासती वजीर तामीर व नांदेड़ के सरपरस्त वजीर अशोक राव चौहान की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। देखिए, एक तो जैसे मैंने कहा कि समृद्धि महामार्ग जो अभी अनाउंस हो चुका है वो उसमें सर्वे की टीम आके गई, पूरा देख कर गई और वो जालना से लेके नांदेड़ तक का जो रास्ता होने वाला है उसी का हिस्सा ये ओवरब्रिज है। तकरीबन 8,500 साढ़े 7,000 करोड़ तो रास्ते में जाएंगे और नांदेड़ के इस ब्रिज के लिए 1,000 करोड़ के आसपास अपेक्षित है, क्योंकि उसमें काफ़ी लेंथ मतलब बाफना से लेके सीधा सूरगिरडी तक वो पूरा ओवरब्रिज और अप्रोचेज जाने वाले हैं। तकरीबन 1,000 करोड़ का काम उसमें लगने की अपेक्षा है और वो काम उसी में अंतर्भूत है, उसी में इंक्लूडेड है। तो उसमें ये काम हुआ है और नांदेड़ से लेके जालना तक की जो दूरी है ये कभी भी देवेंद्र फडणवीस ने मंजूर नहीं की थी, ये मैं खास तौर पे बताना चाहूँगा। इसलिए बताना चाहूँगा कि आपको मालूम होना चाहिए देवेंद्र फडणवीस ने जो मंजूर किया था वो सिर्फ नागपुर से लेके मुंबई की जालना से लेके आगे किया था और मराठवाड़े को छोड़ दिया था उसमें। ये मैं खास तौर पर पत्रकारों को, ताकि उनका वो गुमराह ना हो किसी के वक्तव्य से, इसलिए बताना चाहता हूँ। ये उसीलिए तो देगलूर नाके में जो पुल मंजूर हुआ है उसी के कारण, आज की मांग नहीं, पिछले 7-8 सालों से ही मांग हो रही थी, इसलिए देगलूर नाके को प्रायोरिटी दी है, इसलिए जगह है। अब शहर भी का जो प्रॉब्लम है अलग है, जगह छोटी है, कैसे करना ये भी मुश्किल, तो उसको भी हम ध्यान में रखेंगे और वहाँ भी हम क्या कर सकते हैं उसके लिए कोशिश मेरी रहेगी। सर, नांदेड़ में आपने जो है तरक्की की शुरुआत की है, काफी अच्छी बात है, लेकिन नांदेड़ में जो है उर्दू घर महाराष्ट्र का पहला बना है आपने, लेकिन उसका देखिए उद्घाटन अभी तक नहीं हुआ। मैं उर्दू घर सिर्फ उद्घाटन होके ये काम हमारे अनीस अहमद जब मिनिस्टर थे उन्होंने मंजूर किया। पिछले 5 साल में पूर्व के पहले की सरकार ने उसको काम होने के बावजूद भी उसको उद्घाटन होने नहीं दिया, उसको रोका गया कि नहीं बाद में करेंगे, किसके हाथ से करें, क्या करें, उसके रोका गया। अभी मैंने उसका रिव्यू लिया, मैं खुद वहाँ पर विजिट करके आया हूँ। बीच में कोरोना के कारण ये काम रह गया। उसमें 2-3 चीज़ें हैं। उर्दू घर किस तरीके से चलना चाहिए, ये कुछ कॉन्सेप्ट्स मैंने कलेक्टर से जिक्र किया है। मेरी ये खुद की राय है कि उर्दू भाषा को ठीक से पढ़ाना, उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों को उसमें इन्वॉल्व करना, यूनिवर्सिटी की मदद इससे कुछ हद तक लेना, तो ये सब जो कॉन्सेप्ट है वो ठीक से डेवलप करने की मेरी इच्छा है। वो इनॉग्रेशन पे कल भी कर सकते, जाके फीती काटना उसको बड़ी बात क्या है। फिर आप लिखेंगे उद्घाटन झालं पण अजून काहीच नाही, आप लिखेंगे ना करता यार, बाद में तुमची उद्याची आता सरकार। त्यामुळे करायच्या अगोदर आपला हा निर्णय घ्यायचा है कि उर्दू घर कशा पद्धतीने चालता है। वहाँ शादियाँ नहीं होनी चाहिए ना, वहाँ शादियाँ शुरू हो जाएंगी, वहाँ हॉल है ना बहुत बड़ा, तो वहाँ शादियाँ शुरू हो जाएंगी। तो हमारा ये कहना है वो शादी के लिए शादी खाना नहीं है, वो उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों के लिए उसका इस्तेमाल होना चाहिए। लाइब्रेरी होनी चाहिए, पढ़ाने में उर्दू पढ़ाने वाले लोग होने चाहिए, स्टूडेंट्स जो है उर्दू पढ़ने वाले जो है उनको सिखाने वाले टीचर्स चाहिए। उसमें यूनिवर्सिटी, महानगर पालिका और हमारी ये जो माइनर डिपार्टमेंट है, ये तीनों ने मिलकर इसमें कुछ करना होगा, तब ये कामयाब होगा। ये हमारा प्रयास है और मैं इसमें जल्द से जल्द कुछ करने की मेरी मानसिकता है। इसमें विलंब अधिक नहीं होना चाहिए, इस बात से मैं सहमत हूँ। आपण पाहतोय की लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांना अनेक वेळा संपर्क लोक साधतात, वेळोवेळी फोन येतात, येणं काही चुकीचं नाही, काम तातडीचं असतं, कधी लाईट गेलेली असते, कधी गावात पाणी नसतं, कधी काही पोलिसचा प्रॉब्लेम झालेला असतो, कधी आजारी कोणी व्यक्ती असतो, हे सगळ्या गोष्टी लोक आम्हाला फोन करते। तशी कॉल सेंटरची कल्पना, एका सेतू सेंटरची कल्पना त्यातून आपण निर्माण केलेली आहे की अशोक चव्हाण सेवा सेतू असं त्याचं नामकरण केलेलं आहे आणि ते काम आम्ही उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक प्रायोगिक तत्वावर भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी, नागरिकांसाठी सुरुवात आम्ही करत आहोत। आलेल्या सूचना जे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालय कॉल सेंटर चालू राहील। आलेल्या सूचनांची नोंद, तक्रारीची नोंद त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ती नोंद घेऊन संबंधित विभागाकडे ते पुढे पाठवलं जाईल।
अखिल भारतीय काँग्रेसचे कम्युनिकेशन सेंटरचे प्रमुख आहेत सरचिटणीस श्री रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या हस्ते त्याचं VCच्या द्वारे त्याचं उद्घाटन उद्या 4 वाजता ठेवलेलं आहे. यामध्ये किती लोकांची टीम काम करतात? एक 15 लोक याच्यामध्ये कार्यरत राहतील. जे आलेल्या फोन कॉल्स नंबर आम्ही दिलेला आहे 02462 223003 या नंबरवर लोक फोन करतील, त्याची नोंद घेतल्या जाईल आणि नोंद घेऊन त्याचं ते निवेदन हे पोलीस शासकीय कार्यालयाकरता पाठवलं जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल जेणेकरून त्याच्यावर काही कारवाई व्हायची अपेक्षा आहे. आणि या दरम्यान आपण अनेक विकास कामांची उद्घाटनं केली आहे. ते एकूणच नांदेड जिल्ह्याला किती निधी प्राप्त झालेला आहे आणि काय विकासाच्या योजना आहेत भविष्यामध्ये, काय सांगता? असं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेना आणि विशेषतः भाजपचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याला काही म्हणावं तशी भरीव मदत झाली नाही. चंद्रकांत पाटील मागे मंत्री होते, त्यांनी जे अपेक्षित मराठवाड्यात लक्ष द्यायचं नांदेडच नाही मराठवाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे साधारण नांदेड जिल्ह्यात खूप अन्याय झाला. ग्रामीण रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, नांदेड शहराचा नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये लक्ष मी दिलेलं आहे. मराठवाड्याचा समृद्धी महामार्ग आता नांदेडपर्यंत थेट जालना टू नांदेड अशी जोडणी करायचं आम्ही सुरुवात केलेली आहे. नंतर एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये 1000 कोटीची कामं रस्ता प्रामुख्याने आम्ही घेत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही इतर जी महत्त्वाची कामं घेतली त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण 2400 कोटी रुपयाचं एकंदरीत बाकीची कामं जी आहेत वेगवेगळी अशी मंजूर आम्ही केलेली आहेत, ज्यातून अर्थात ती पैसे काय 2400 कोटी एका आर्थिक वर्षी येणार नाही, 1-2 वर्षाच्या कालावधीत ते पैसे टप्प्याटप्प्याने मिळत जातील आणि ही कामं मार्गी लागतील. सर, विशेषतः कंधार लोहा परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहे लातूरचा, तो अतिशय दयनीय अवस्था आहे. मुद्दा राष्ट्रीय महामार्ग हा राज्य शासनाच्या अखत्यारीत नाही, केंद्र सरकारकडे आहे. त्याचाही माझा पाठपुरावा सुरू आहे. परवा नितीन गडकरी यांची माझी भेट झाली आणि राष्ट्रीय महामार्गाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे असं मी त्यांना विनंती केलेली आहे. सर, जिल्हा नियोजन समितीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कुठला विषय? तर जिल्हा नियोजन समितीमध्ये आता राहिलेच 2 महिन्यामध्ये जवळपास 250 कोटी रुपयाचे निधी जो आहे तो त्याचं विनियोग कसा करायचा आहे, कारण की कोरोनाच्या काळामध्ये जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर पण DPDC होऊ शकली नाही. आता म्हणून DPDC आम्ही घेत आहोत. यावर्षी झालेल्या खर्चाचा आढावा आहे आणि परत आगामी यावर्षीचं नियोजन जे उर्वरित 2.5 महिने आहेत आणि पुढचे 21-22चं एकंदरीत पुढच्या वर्षीचं नियोजन आहे ते आम्ही आराखडा नक्की करणार आहोत. सर, कोरोना संपत आलाय का? कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, धोका अजूनही काही संपलेला नाही आणि म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे आणि म्हणून ती दक्षता घेतल्यास अजूनही त्याच्यावर नियंत्रण नांदेड जिल्ह्याने बऱ्यापैकी नियंत्रण केलेलं आहे. महाराष्ट्रातसुद्धा नियंत्रणात आहे, तो धोका मात्र पूर्ण संपलेला नाही. म्हणून काळजीपूर्वक आपल्याला जे काही प्रतिबंधित करण्याच्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केले त्याचं लोन आज मुंबईत देखील पोहोचलं. हो, मोठ्या प्रमाणात मुंबईत शेतकरी जमा झाले. हो. आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? आम्ही तर पाठिंबाच आहे ना. शेतकरी आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः त्याच्यामध्ये सामील आहेत. तिन्ही पक्षाचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे नेते आणि CPI यांचं एकंदरीत हे सगळं आंदोलन इतरही समविचारी पक्ष त्याच्यामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकारचे तिन्ही जे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत ते कायदे त्यांनी रद्द केले पाहिजे अशी आमची भावना आणि भूमिका आहे. धनधानग्यांना मदत करणारे अशा प्रकारचे कायदे आहेत जे देशाच्या हिताचे नाहीत. संपूर्ण देशामध्ये वणवा पेटलेला आहे, लोक त्रस्त आहेत, शेतकरी त्रस्त आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा हस्तक्षेप करून सदरील निर्णयाला स्थगितीतूर्त दिलेली आहे. त्याच्यावर समिती नेमलेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारचं लक्ष वेधित करण्याकरता आणि कायदे रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आजचा हा मोर्चा मुंबईतला अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आमचा पाठिंबा या आंदोलनाला आहे. मुंबईत हे आंदोलन सातत्याने सुरूच राहणार आहे? नाही, तसं नाही. हे आज एक सुरुवात आहे, त्याची एक आंदोलन चालूच आहे, थांबलेलं नाहीच आहे. हे आंदोलन चालू आहे, थांबलेलं नाही आणि जोपर्यंत सरकार ह्याचा फेरविचार करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. विनंती अशी आहे, देखिए ये जो मामला है अर्नब गोस्वामी जी का वो अभी अंडर इन्वेस्टिगेशन है. महाराष्ट्र पुलिस इसमें तहकीकात कर रही है और बहुत ही उसमें जो चीज़ें सामने आई है वो बहुत गंभीर स्वरूप की है. जैसे बालाकोट का हमला जो है उसका भी जिक्र उनके व्हाट्सएप पर जो मालूम हुआ है, ये बड़ा सीरियस मामला है. इसका मतलब नेशनल सिक्योरिटी भी धोखे में है. जो ऐसे इश्यूज़ हैं वो अगर पहले से मालूम थे तो वो सरकार के नॉलेज में क्यों नहीं लाए गए,
इतने लोगों की मौत हुई है, टेररिस्ट अटैक हो रहे हैं और कई चीज़, और टीआरपी का मामला तो इससे भी सीरियस है। तो मैं समझता हूँ तहकीकात शुरू है, उसमें से इन्व्हेस्टिगेशन में काफ़ी चीज़ें सामने आएंगी। शेवटचा प्रश्न जिल्ह्यात अवैध धंद्यासंदर्भामध्ये की अवैध धंदे सुरू आहेत त्या संदर्भाने नाही, अवैध धंदे तर बंद करणारच आहे. माझी भूमिका आहे आणि मला आनंद आहे की सर्व राजकीय पक्ष या मताची आता हळूहळू होऊ लागलेली. आमची भूमिका पहिल्यापासून आहे, पण ज्यांच्या काही वाच्यता करायची अपेक्षा त्यांनी वाच्यता जाहीर केल्यामुळे आता हे काम सोपं होणार आहे. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.